दंडवत हो. आजच्या दृष्टांत निरूपण सत्रामध्ये आपण 61 क्रमांकाचा दृष्टांत सामान्य स्त्रियेचा श्रवण करणार आहोत. एके अवघे जन्म ने देती, तोकडेची देती, तेही तया लाभाते पावती. आमचे स्वामी सांगतात की जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्ये. म्हणजे जो वेळ तुम्ही प्रपंचाला देत आहात तोच वेळ, त्याच वेळेला आपल्याला परमेश्वरालाही वेळ द्यायचा आहे. अनेकांची काय समजूत आहे की देवधर्म कधी करायचा? म्हातारपणी. म्हातारपणी सगळ्याच गोष्टी आपल्या, खाणं पिणं, प्रवास, उठणं बसणं देखील आपलं बंद होऊन जात असतं. ते म्हणतात आम्ही आता जागेवरून जास्त हालचाल करत नाही, एका ठिकाणी बसून राहतो. म्हणजे कितीतरी गोष्टी आपल्या या वयामध्ये बंद होऊन जात असतात. आणि त्या काळात देवधर्म सुरू होऊ शकतो का आपला? नाही होऊ शकत. परंतु इथे आपल्याला अधिक वेळ जो आहे तो परमेश्वराला द्यायचा आहे. आणि तो देत असताना असं पण होतं की आपण अधिक वेळ परमेश्वराला देऊ शकत नाही. म्हणजे अनुसरणाचा वेळ असेल समजा, तर अधिक काळ आपलं अनुसरण चाललं पाहिजे. म्हणजे एका दृष्टीने कसं की लवकरात लवकर अनुसरण घेतलं पाहिजे, असं ते वाक्य. बरं, अधिक वेळ चालणं हे ईश्वर साधकाला अपेक्षित नाही आहे. त्याला असं वाटतं की लवकर लवकर परमेश्वर घेऊन जातील तेवढं चांगलं आहे, असं त्याला वाटत असतं त्या साधकांना. आणि म्हणून इथे कदाचित असं होईल की परमेश्वराच्या त्या साधनेमध्ये जे वेळ देण्याचा जो कालावधी आहे ते अवघे जन्म ने दिती, तोकडेची देती, एके अवघे जन्म. म्हणजे पूर्ण जन्म तो परमेश्वराला ती व्यक्ती देऊ शकत नाही. तर भट्टोबासांचा खूप मोठा कार्यकाळ जो आहे तो ईश्वराच्या अनुसरण सन्निधानामध्ये त्यांचा तो उपयोगी गेलेला आहे. तो सगळ्यांचाच तसा जाईल असं काही नाही. काही लोक त्याही पेक्षा उशिरा आले, त्याच्यामुळे त्यांना अजून उशिरा. काही लोक असे भेटतात की ते म्हणतात आमचं लवकर उपदेश विधीच नाही झाला, उपदेश 50च्या पुढे झालेला आहे. असे पण लोक आहेत. म्हणजे त्यांचा ईश्वर धर्मामध्ये त्यांचा जो वेळ आहे तो कमी वेळ त्यांचा व्यतीत झालेला आहे. म्हणून सांगतात की एके अवघे जन्म ने देती. म्हणजे पूर्ण वेळ किंवा जास्त वेळ किंवा लवकर ते परमेश्वर धर्मामध्ये प्रवेश करू शकले नाही. तोकडेची देती, कमी वेळ ते देतात. परंतु काय होतं, तेही तया लाभाते पावती. तेही जीव ज्यांनी कमी वेळ दिलेला आहे तेही जीव तया लाभाते, ज्या लाभाते बाकीचे अनुसरलेले पावणार आहेत. म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या लाभाते जो नंतर आलेला जीव आहे तो देखील पाहू शकतो. परंतु कसा पाहू शकतो? ते आचरणाच्याच माध्यमातून पाहू शकतो. असं याचा अर्थ असा नाही झाला की पूर्ण वेळ प्रपंचात आणि मग शेवटी डॉक्टर म्हणतात आता 24 तास बाकी आहेत. हा, 24 तास बाकी आहेत का? हा, आता द्या अनुसरण. असा माणूस नाही चालत बरं का. नाहीतर घरचेही आम्हाला फोन करतात की आता शेवटची वेळ, डॉक्टरांनी नाही सांगितलं, मग आता काय करायचं? हा, आता अनुसरण द्यायचंय. का बरं? डॉक्टरांनी रिजेक्ट केलं म्हणून आता अनुसरणाकडे यायचं का? नाही. म्हणजे या ठिकाणी सगळ्यांनी नाही म्हटल्यानंतर मग ईश्वराकडे जायचं का? नाही, त्याच्या आधीच आलं पाहिजे. ईश्वराने जो काही जन्म द्यायला सांगितलेला आहे तो कसा आहे, चालता फिरता व्यक्ती असला पाहिजे. तुमच्याकडनं काहीतरी सेवादास्य घडलं पाहिजे. काहीतरी जे काय आटन विजन तोडकं मोडकं, भिक्षेला जाणं वगैरे जे पण काय आहे ते तुमचं स्वयंदास्य असलं पाहिजे, परदास्य नसलं पाहिजे. कमीत कमी एवढ्या वयामध्ये तरी
चालतंय फिरतंय याच्यामध्ये तरी आपण अनुसरलो पाहिजे. आणि मग तो जर का कदाचित तोकडाच काळ असेल, स्वामींनी काय सांगितलं, अनुसरल्याच्या किती घड्या? 4 की 2? वाढले काय? इकडे नागपूरमध्ये 4 सांगितले काय? अनुसरल्याच्या 2ची घडिया पुरेती. 2च घडिया म्हणजे अनुसरण घेऊन 2 घडी जरी तो व्यक्ती जगला, परंतु कुठला व्यक्ती? ज्याने खरोखर आचरण केलेलं आहे तो व्यक्ती, ज्यांनी कुठेतरी परमेश्वराचं, बसा तुम्ही आता, बसा, नंतर भेटा, निरूपण चालू आहे आता. निरूपण चालू असताना कोणी भेटायचं नाही. परमेश्वराचं जे आचरण आहे ते आचरण करत असताना ज्याचा अनेक बहुतांशी काळ प्रपंचात गेलेला आहे, पण तो आचरण मात्र इत्यंभूत करतो, वासनिक दशेमध्ये आहे, फक्त अनुसरण नाही, बाकी सगळं आचरण तो करतो आहे. आसक्ती त्याची कुठल्याच प्रकारची प्रपंचामध्ये नाही, नातलगांमध्ये नाही. असा व्यक्ती जर का तो अनुसरला 2 घडिया राहिला तर तो पावन होतो, त्यालाही क्रियापूर्णत्वाचा एक देह मिळेल. हे सरसकट सगळ्यांसाठी नाही बरं का. जो आयुष्यभर कुठलंच आचरण करत नाहीये आणि मग आता तो 2 घडिया अनुसरण्याची अपेक्षा ठेवतो आणि आता माझं अनुसरण झालं नाही, किंवा मग त्यांचे नातलग काय म्हणतात, बरं झालं शेवटी का होईना त्यांना अनुसरण घडलं. शेवटी का म्हणजे नाही, तसं नाही चालणार. म्हणजे तुम्हाला कमीत कमी एखादं औषध जर का डॉक्टरांना दिलं तर ते किती दिवस लगेच खाल्लं की लगेच लागू होतं का? नाही, ते म्हणतात 8 दिवस लागेल आता, कारण की तुम्हाला आजार जुना असेल तर मग औषधही लागू व्हायला 1 महिना लागतो. आयुर्वेदिक असेल तर अजून ते म्हणतात नाही 6 महिने तरी औषध घ्यावं लागेल. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या असतात ते तूप खाल्ल्याने रूप येत नाही, तसं वेश परिवर्तन झाले की अनुसरण घडलं असं धरू नका. अनुसरण हे तर वेश परिवर्तन म्हणजे सुरुवात झाली अनुसरणाची, अनुसरण नाही झालं, अनुसरणाची सुरुवात झाली. आणि ते अनुसरण म्हणजे तुम्ही जेवलात म्हणजे ताकद येते का? नाही, जेवल्यानंतर ते अन्न पचन होतं, पचन झाल्यानंतर त्याच्यातनं विविध शरीराला उपयुक्त गोष्टी तयार होतात, ते शरीरापर्यंत जातात. म्हणजे तुम्हाला रक्ताचा स्तर वाढवायचा असेल तर 1 महिना तुम्हाला काय काय असं खावं लागेल, मग 1 महिन्याने ते रक्त वाढेल. किती वाढेल? 2-3 लिटर वाढतं का? नाही, ते थोडंसंच वाढतं. म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्याकडे वाढण्यासाठी आपल्याला कितीतरी कालावधी द्यावा लागतो. आपल्याकडची श्रीमंती वाढवायची आहे द्रव्याची, तर त्याला पण एक विशिष्ट काळ जाऊ द्यावा लागतो. तशा पद्धतीने अनुसरण, वेश परिवर्तन हे अनुसरण नाही, वेश परिवर्तन हे अनुसरणाची सुरुवात आहे. आणि त्या अनुसरणाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे, आणि ते अनुसरण या पदामध्ये आपल्याला स्वतःला बसवून घ्यायचं आहे. इथे काय झालं, फक्त शाळेमध्ये प्रवेश झाला, पण जोपर्यंत वार्षिक परीक्षेमध्ये पास होत नाही तोपर्यंत पुढच्या वर्गाची निश्चिती नाही. म्हणजे 1 वर्ष त्याला द्यावा लागतो आपल्याला. तशा पद्धतीने 1 जन्म आपल्याला द्यायचा आहे, परंतु कोणी जास्त वेळ देऊ शकेल, कोणी कमी वेळ देऊ शकेल. भट्टोबासांचे मोठा वेळ गेलेला आहे, 3.5 वर्ष तर आमच्या स्वामींच्या सन्निधानी, 6 महिने श्रीप्रभूंच्या सन्निधानी, म्हणजे 4 वर्ष ते झाले. आणि त्याच्यानंतर 14 वर्ष श्रीप्रभूंच्या सन्निधानी आमचे स्वामी बीजे केल्यानंतर वगैरे असा मोठा कालावधी आहे. पण वैराग्य देव मात्र कमी कालावधीसाठीच आले, तोकडेची देती. आता वैराग्य देवांचा विषय वेगळा आहे बरं का. परत ते क्रियापूर्णत्वाचं देह आहे. मागील जन्मामध्ये बहुतांशी त्यांचं आचरण झालेलं आहे, फक्त ह्या जन्म त्यांचा एका विशिष्ट अपूर्णत्व काही आहे ते पूर्ण करण्यासाठी म्हणून तो विशिष्ट थोड्या वेळासाठीच त्यांचा, थोड्या वर्षासाठी त्यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. इथून पुढे सरळ पुन्हा संबंधाला ते गेलेले आहेत. त्यांचा विषय एक वेगळाच आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर का तोकडा वेळ देत असू, है ना, म्हणजे तुम्ही वर्षभर अभ्यास करत असाल तर अभ्यास तुमच्यासाठी सोपा आहे, टप्प्याटप्प्याने तुम्ही करताय. परंतु तुम्ही परीक्षेच्या 2 महिने आधी जर का अभ्यास करत असाल तर
तरी तेवढाच अभ्यास करावा लागेल. परंतु वर्षभरात जेवढा अभ्यास केला तेवढा अभ्यास तुम्हाला किती महिन्यात करायचा आहे? 2 महिन्यामध्ये तेवढा अभ्यास करायचा. म्हणजे अभ्यासाला वेळ तुम्हाला अधिक द्यायचा, पण अभ्यास मात्र त्या स्तराचा करायचा आहे. अजून एक उदाहरण देईन. तुम्ही भोजन करता, तुम्हाला लागतात 25 मिनिटं व्यवस्थित जेवायला, आणि घाई असल्यानंतर पण तेवढंच जेवण करायचंय, पण ते किती वेळात करायचंय? 5-7 मिनिटामध्ये. पण जेवायचं किती आहे? तेवढंच. जेवण कमी करायचं नाही. माझं म्हणणं काय आलं का लक्षात? आचरणावर इथे अर्थ आचरणावर घ्यायचा आहे. तुम्ही कमी कालावधीसाठी अनुसरा, नाही तर जास्त कालावधीसाठी अनुसरणाचं जे आचरण आहे ते मात्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मग ते कमी कालावधीमध्ये जास्त आचरण तुम्हाला करावं लागणार आहे. कडक आचरण. जास्त आचरण म्हणजे कडक आचरण. जे काही आसक्ती, आत्मत्व जे इकडे तिकडे आहे, जीव देवता प्रपंचामध्ये, तिथून काढून ईश्वरी सगळं ते लावून द्यायचं आहे. आणि म्हणून सांगतात, तोकडेची देती एक अवघे जन्म ने दिती. पूर्ण जन्म नाही देता येत आपल्याला, परंतु तोकडेची देती. परंतु काय होतं, तेही तया लाभाते पावती. जर का त्यांनी आचरणाला न्याय दिला तर ते तया लाभाते पावती. वेश परिवर्तनाने कोणी मोक्षाला जात नाही. मी देखील नाही जाणार, कोणीच नाही जाऊ शकत. सगळे आचरणानेच परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहेत. आणि म्हणून नुसतंच वेश परिवर्तन नको, वेश परिवर्तनासोबत वेश परिवर्तन सुद्धा आवश्यक आहे बरं का. वेश परिवर्तनासोबत आचरण पण असेल तर तेही तया लाभाते पावती. जैसा सामान्य स्त्रियेचा. सामान्य स्त्री म्हणजे वेश्या. तिचा दृष्टांत या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि तो आमच्या महादाईसांच्या प्रसंगावरून त्यांना जे काही मार्गदर्शन स्वामी करत आहेत त्यामध्ये स्वामींनी हे निरूपण केलेलं आहे. उत्तरार्ध 631 क्रमांकाची बेलापूर येथील ही लीळा आहे. महादाईचा सर्वतोमुख विखो निरूपण. सर्वतोमुख विखो. विखो म्हणजे जे काही त्यागायला सांगितलेलं आहे. विखो म्हणजे पात्र देखील बरं का, आणि विखो म्हणजे जड चेतन पदार्थ देखील जे दोषयुक्त आहेत. तर या ठिकाणी गोसावी महादाईसा ते म्हणितले. स्वामी महादाईसांना म्हणतात, बाई महात्मा जैसा पाणी अंतुल गुंडावरी पाणी भिजला ओला दिसे फोडूनी पाहिजे तो अंतू कोरडा असे. यामध्ये हा दृष्टांत कुठला सांगितला? पाणी अंतुल गुंड्याचा. गुंडा म्हणजे दगड, तो पाण्यातला दगड, तो वरी भिजला ओला दिसे फोडूनी पाहिजे तो अंत कसा आहे? कोरडा आहे. ऐस्या महात्म्याची सेवा केली ते तुम्ही विखयाची सेवा केली. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व कोणाचं आहे? दादोसांचं आहे. आपल्याला कुणी जर का व्यक्ती जास्त फुलं वाहणारे असतील, है ना, दिवे लावतात, विडे वाहतात, आपलं म्हणणं त्यांच्याविषयी काय असतं? किती भाविक आहेत ते, इतकं देवधर्म करतात, इतका देवधर्म करतात, बाप रे. त्यांची तीच धावपळ असते सगळी मुळामध्ये. म्हणजे तो देवधर्म नव्हे बरं का. देवधर्माच्या नावाखाली ती केलेली क्रिया आहे, पण तो देवधर्म नव्हे. देवधर्म कशाला म्हणतात? जे देवानी सांगितलेलं आहे ते करणं, त्याला देवधर्म असं म्हटलं जातं. नाहीतर ते म्हटले मी परीक्षेमध्ये एवढं सगळं लिहिलं तरी 0 मार्क का मिळाले? ते म्हटले की बाबा ते परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहिलीच नाही. तुम्हाला पाठ असलेले लिहित बसले सगळं, पण प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात. तसं इथे आचरणामध्ये देवानी जे सांगितलं ते करावं लागतं. तुम्ही तुमच्या मनात ते शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्तीचे आचार करायला लागले, ते तुम्ही ढीगभर जरी केले तरी ते उपयोगी मात्र काहीच येणार नाही. याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर डोमेग्रामला आमच्या स्वामींनी उड्या मारायला सांगितल्या. कोणाला? भटनाथोबासांना. त्याच्यामध्ये आलं की एकही उडी गोसावी यांच्या लेखी लागली नाही. उड्या तर एवढ्या मारल्या, देवाच्या नावानेच मारल्या सगळ्या, देवाने सांगितल्या म्हणूनच मारल्या, पण देवानी जशा सांगितल्या तशा उड्या नाही झाल्या त्या. स्वामी म्हटले की उडी मारल्यानंतर खाली बसायचं नाही, असं ताटच उभं राहायचं. जसं मांजर असतं ना,
मांजराला कसंही फेकलं ती 4 पायांवरच उभी राहते, ती अशी इकडे तिकडे पडत नाही. तसं तुम्ही उडी मारल्यानंतर तुमचे जे पाय आहेत ते गुडघ्यामध्ये वाकले नाही पाहिजे, सरळच राहिले पाहिजे. आणि स्वामींनी सांगितल्यापेक्षा जास्त उड्या झाल्या, एकही उडी स्वामींनी मोजली नाही. बाईसा शेवटी मध्ये पडल्या देवा, हे तर असं चालू राहणार की एकही उडी लेखी लागणारच नाही, मग ह्यांचं उड्या चालूच राहतील. लक्षात आलं तुमच्या? देवाने सांगितलेलीच उडी मारली, तिथूनच उडी मारली, पण जशी सांगितली तशी न मारली, शोक्तीची उडी झाली, ईश्वरोक्तीची उडी झालीच नाही. अशा आपण किती पण उड्या मारल्या ना, किती पण दिवे लावा. काही लोक विरोध करतात की हे दिवे लावू देत नाही. सागरदादा म्हणतात फुलं व्हायची नाही. आता मुळामध्ये म्हणजे सागरदादा हे सांगतच नाहीयेत. हे कोण सांगताय? आमचे स्वामी सांगतात. तुम्ही काय आम्हाला दिव्याने बघणार आहात का? दिवे लावण्यात वेळ घालवू नका. तुम्ही काही फुलं वाहून आम्हाला काय करणार? पूजन करता येतं का? आमचे स्वामी सांगतात देव काहीसेन पूजावा भजावा न लगे, तो अंतर्गाम्य, तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा. हे कोणी सांगितलं? स्वामींनी सांगितले, सागरदादांनी नाही सांगितलंय. सागरदादांनी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं हे स्वामींचं वाक्य, की स्वामींचं म्हणणं असं आहे बरं का. जसं तुमच्याकडे कोणी जेवायला येणार अधिकारणं, तुम्ही त्यांच्या शिष्यांना विचारता की बाबा काय खातात, मग ते शिष्य सांगतात तुम्हाला की बाबा हे खातात, पण शिष्यांना कोणी सांगितलं? बाबांनी सांगितलेलं आहे. तसं आम्हाला देवानी सांगितलंय आणि आमचं कर्तव्य आहे की आमच्या देवानी तुम्हाला काय सांगितलंय, मला काय सांगितलंय हे तुमच्यापर्यंत तसंच तसं पोहोचवणं. चुकीचा निरोप तुमच्यापर्यंत गेला नाही पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात की हे काही करू नका, बाकी तुम्ही या गोष्टींनी माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. तो जेणे परी व्हावा तेणेची परी होईल. म्हणजे हे सुद्धा स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की कोरडेपणा आपल्यामध्ये नसला पाहिजे आणि अनावश्यक ओलेपणा नसला पाहिजे. दोन्ही गोष्टी नसल्या पाहिजेत. तुम्हाला जर का असं कुणी करताना दिसलं की तुम्हाला पण वाटतं आपण पण दिवे लावूया बरं का यावर्षी, वाटतं की नाही? मला पण वाटतं बरं का. खूप दिवे दिसले की असं वाटतं की ते छान दिसतं, आपण पण लावावेत का. पण आठवतं की नाही आपल्या देवाने आपल्याला नाही सांगितलं दिवे लावायला. किंवा वाटतं काहीतरी हे खावं ते खावं, पण नाही, देवानी सांगितलं की नाही खायचं. मनाला वाटतं, महत्वाचं नाही. देवाला काय वाटतं आपल्याविषयी ते जास्त महत्वाचं आहे. आणि एकदा देवाचं ऐकत गेले ना तुम्ही, मग तुमच्या मनाला पण ते वाटणार नाही काही हे करावं ते करावं. देवानी जे सांगितलं तेच करूसं तुम्हाला वाटणार. आणि अशा पद्धतीने आपण बाह्यक्रिया भरपूर केल्या. तुम्ही सगळ्यांना विचारा, जेवढे कोणी ह्या असे बाह्यविधी करतात ना त्यांना विचारा. सूत्रपाठाचं वचन नाही माहिती त्यांना, ज्ञान त्यांना नाही माहिती, ते लोक निरूपणाला येत नाहीत. माझं इतकं निरीक्षण आहे ना या बाबतीमध्ये की अशा बाह्यरूप क्रियेमध्ये सर्वमान असणाऱ्यांचा अभ्यास होत नाही. आता एक जण बघितले, त्यांनी मला सांगितलं एकाने, हे खूपच देवधर्म करतात. म्हटलं त्यांचे निश्चित मी सांगतो वचनपाठ नसतील, नाही आहेत त्यांचे वचनपाठ. मग त्यांना सांगितलं वचन पाठांतर करा, ते म्हणतात माझे वचनच पाठ होत नाहीत. नाही करा, त्यांचे शब्दच बरोबर नाही येऊन राहिले. अहो ते म्हणतात हे आम्हाला शब्द उच्चारता नाहीत. अहो म्हटलं मराठी शब्द आहेत ते उच्चारताच येत नाही आम्हाला. का बरं? सगळं करता येतं, हे करता का नाही येत? कारण की अंत कोरडा असे, आतमध्ये झिरपला नाही धर्म. वरून धर्म वाहणं हे काही महत्वाचं नाहीये. आतमध्ये धर्म, एक जरी वचन तुमच्या आतमध्ये आलं पाहिजे. दुसरं तिसरं चौथं, एका विधीला दुसरा विधी मिळतो ना, असं एका वचनाला दुसरा वचन. आज जर का तुमचं आचाराचं एक वचन पाठ झालं, तुमच्या मनात येतं की उद्या दुसरं करायचंय, परवा तिसरं करायचंय. बघा सुरुवात झाली. एकही वचन पाठ करू नका, तुम्हाला एकही वचन कधीच पाठ नाही होणार. अशा पद्धतीने विधीला विधी मिळतो, परंतु अविधीने विधी घडत नसतो. तुम्हाला आम्हाला वाटतं की विधी घडतोय, पण वास्तविक तो विधी घडत नसतो. आणि म्हणून असे तुम्हाला पंथामध्येच अशा बाह्य विधी करणारे अनेक लोक भेटत राहतील. तुम्हाला भुलायचं नाही त्यांना की ह्यांच्यासारखं देवधर्म कोणीच करत नाही. नाही, देवधर्म जो करणारा व्यक्ती तो तुम्हाला समोर दिसणारच नाही. तो देवधर्म करणारा व्यक्ती
तो तुम्हाला कुठेतरी झाडातळी म्हणा, तुमच्याच पैकी, नुसतंच साधू म्हणत नाही, प्रपंचातले लोक जे पण आहेत त्यांचा देवधर्म कशात आहे? सकाळी स्मरणामध्ये देवधर्म आहे, सूत्रपाठाच्या वाचनात देवधर्म आहे, त्यांच्या लीळाचरित्र वाचनात देवधर्म आहे, काहीतरी श्रवण करायचं देवात त्याच्यात देवधर्म आहे, सेवा दास्यामध्ये ते लोक दिसतील कुठेतरी मार्गामध्ये त्याच्यात देवधर्म आहे, आचरण करतील कुठल्या तरी वचनाचं त्याच्यामध्ये देवधर्म आहे. ते लोक तुम्हाला इकडे तिकडे कुठे दिवे लावताना दिसणार नाही, कारण की दिवे लावण्याचा कुठलाच विधी इथे आम्हाला सांगितलेला नाहीये. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला काय करायचं आहे की अंतू कोरडेपण जे आहेत ते घालवायचं आहे आता आम्हाला. आणि म्हणून इथे दादोस जरी तुम्हाला आम्हाला 100 दंडोत घालताना दिसतील, 5 पोपळ वाहताना दिसतील, मागूत वावली चालताना दिसतील, परंतु स्वामींनी त्यांची ओळख काय सांगितली? अंत कोरडा, म्हणजे आतमध्ये ते कोरडे आहेत, अशी दादोसांची ओळख आहे. आणि तुम्ही जी महात्म्यांची सेवा केली ती कशी केलेली आहे? विखयाची सेवा केली, म्हणजे धर्माची सेवा नाही झाली. आज आपण एखाद्या अधिकाऱ्यांची मार्गाची सेवा करतो, ती धर्माची सेवा आपण करत असतो. परंतु एखादा व्यक्तिविषयक प्रभाव असतो आणि मग आपण त्यांच्या काही सेवा दास्य करतो, हे कशामध्ये मोडतं? विषयामध्ये मोडतं, है ना. म्हणजे तिथे धर्मयुक्त सेवा एक वेगळी आणि विषययुक्त सेवा ही एक वेगळी आहे. महादाईचा म्हणतात, जी ते गोसावी जाणत असते की म्हणजे मी त्यांची तशा आवडीने, म्हणजे चुकीच्या आवडीने तशी सेवा केलेली नाहीये. स्वामी म्हणतात, बाई विखो तो काही एक मुख, विखो तो सर्वतोमुख की. विखो म्हणजे दोषाचं एकच मुख नाहीये, विविध पद्धतीने तो दोष तुमच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे डोळ्याने पाहणे हाच दोष नाहीये, है ना. दोष पाहणे हाच दोष नाही, दोष ऐकणे हा पण दोष आहे, दोष बोलणे हा पण दोष आहे, दोष आठवणे हा पण दोष आहे. आपण म्हणून मी तर काहीच बोललो नाही त्यांच्याबद्दल, बोलले नाही, पण त्यांच्याबद्दल ऐकलं ना तुम्ही, ऐकायला होते ना तिथे, हा पण दोष आहे. का त्यांच्याबद्दल वाईट आठवलं ना तुम्ही, हा पण एक दोषच आहे. तशा पद्धतीने इथे या ठिकाणी तुम्ही दोष जर का केला तर तो दोषच आहे, तो गुणामध्ये मोडत नाही. आणि म्हणून विखो तो सर्वतोमुख की, विखोचे अनेक मुख आहेत, तो कुठल्याही पद्धतीने आपल्यामध्ये शिरू शकतो. आणि कवणा एका इंद्रियाचा विखो नावडे पा, तरी काही इतुलाची विखो. एखाद्या इंद्रियाचा विखो नाही आवडत आपल्याला, म्हणजे जर का आपण म्हटलो की मला गोड आवडत नाही, म्हणजे तो व्यक्ती निर्दोष झाला का? नाही, त्याला तिखट आवडतंय ना, तिखट ह्याच्यासाठी दोष झाला, आता तो विखोच झाला, त्याच्यासाठी विखो पदार्थ. एखाद्याला गोड पदार्थ विखो आहे ना, तसं एखाद्याला तिखट पदार्थ विखो आहे. कोणी म्हटलं की नाही आम्हाला ते कढी आंबट पाहिजे, मग तो निर्दोष आहे का? तो नाही, त्याला तो आंबट पदार्थ खायची आवड आहे, हा सुद्धा दोषच आहे. एखाद्याला खारट पदार्थ खायची सवय आहे, तो सुद्धा एक प्रकारचा दोषच आहे. म्हणजे तो त्या पदार्थ, आपण फक्त गोड पदार्थाला दोषी देतो की गोड पदार्थामुळे जीव धर्मापासून जाऊ शकतो. नाही, तुम्हाला जो पदार्थ आवडतो आणि त्या पदार्थ तुम्ही काही करू शकता, तो पदार्थ तुमच्यासाठी दोषजनकच आहेत. मग तो कडू का असेना, तो सुद्धा तसाच आहे. आणि म्हणून कवणा एका इंद्रियाचा विखो नावडे पा, तरी काय इतुलाची, एवढाच विखो आहे का? ना महात्म्यापाशी जाऊ आवडे, बैसो आवडे सहज. जाऊ आवडे, बैसो आवडे, बोलो आवडे, पाहो आवडे, ऐको आवडे, त्याचे घेऊ आवडे, आपले देव आवडे. हा सर्व काय आहे? हा विखोचाच एक प्रकार आहे, म्हणजे आवडणे. पण ती आवड ऊर्ध्व ठिकाणी आहे का अध ठिकाणी आहे, हे खूप महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला खाऊ घालायला आवडतं, पण कोणाला? आध की ऊर्ध्व? सेवा करायला, तुम्हाला काम करायला आवडतं, पण ते प्रपंचामध्ये की परमार्गामध्ये? कुठे? काहींना प्रपंचात काम करायला आवडतं, परंतु परमार्गामध्ये गेल्यानंतर ते म्हणतात आम्ही तिकडे पण हेच केलं ना, इकडे येऊन परत हेच करायचं का? ते म्हणत आमचं काही जमत नाही तिकडे. म्हणजे ऊर्ध्व जर का असेल तर तो विखो नाही, आणि ते जर का आध असेल तर तो विखो होऊन जातो. तुम्ही प्रपंचात जेवताय तर तो आध विकार आहे, आणि तेच भिक्षांनाच जेवताय तर ऊर्ध्व विकारामध्ये ते मोडून जातं, ऊर्ध्व भोजनामध्ये ते मोडतं. तिथल्या तिथे ते फरक आहे. तुम्ही इकडे आहात का तिकडे आहात, यात तो फरक दडलेला आहे. आणि म्हणून धर्मयुक्त जर का असेल तर ते ऊर्ध्व पदामध्ये मोडेल, ते
दोषामध्ये मोडणार नाही. आणि अधपदामध्ये जर का असेल तर दादोसांकडनं कुठला धर्म आहे का? काहीच धर्म नाही. फक्त देवाची आणि त्यांची भेट झाली, ते पण महादाईसान भटोबासांनी ती जोडलेली आहे म्हणून ती भेट झाली. नसती जोडली तर दादोस काय कोणीच त्यांची भेट घालून देऊ शकत नव्हते. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितलेलं आहे, बाई पहा बाई ऐसे काही नव्हे. महादाईसे म्हटले हाजी तरी ऐसे गोसावी कही निरूपितीची ना, म्हणजे देवाने आम्हाला कधीच निरूपण केलं नाही असं ते म्हणतात. स्वामी म्हणतात, हे काय बाई, तुम्हा वाराणसी जाता वारी जेची ना, तुम्हाला वाराणसीला जाताना आम्ही सांगितलं नाही का? देव निरूपण करत नाही असं कसं काय म्हणू शकतो? म्हणजे माझं एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही देवाला एका अक्षराने काना मात्राने देखील दोष देऊ शकत नाही बरं का. की स्वामींनी हे वचन चुकीचं लिहिलं म्हटलं नाही म्हणू शकत. स्वामींनी असं वचन म्हटलं पाहिजे होतं असंही आपण नाही म्हणू शकत. स्वामींची परमेश्वराची कुठलीच चुकी तुम्ही वाक्याने नाही काढू शकत, शब्दाने नाही काढू शकत, अक्षराने नाही काढू शकत, काना मात्रा वेलांटी कशानेच देवाची चूक तुम्हाला काढताच येऊ शकत नाही. परमेश्वराची कुठेच काही चूक नाहीये. चुकतो आपण आणि मग परमेश्वराला नाव ठेवतो, है ना. जसं आपण खाल्ला पदार्थ आणि मधुमेह वाढला, आता दोष कोणाचा? ती पोळी खूपच गोड होती हो. कोणाला दोष दिला आपण? पदार्थाला दोष दिला. तो पदार्थ खूपच गोड होता, ते गोड खाल्लं ना म्हणून झालं. परंतु पदार्थाला दोष नका देऊ. आपण आपल्याला दोष देता आला पाहिजे. आपण दुसऱ्यांना दोष देतो, पाठी पुढीलावर ठेवी असं करून टाकतो आपण. तसं नाही, आपल्याला स्वतःला ते राखता आलं पाहिजे आचरण आपलं. आणि म्हणून आपण परमेश्वराला दोष देऊन मोकळं होतो, जीवाला दोष देतो, कशाला पण वातावरणाला दोष देतो. आता ज्यांना सर्दी झाली ते कोणाला दोष देतात? वातावरणच तसं हो. तुम्ही कुठे पण बघा बरं का, उन्हाळ्यात कोणाला जर का सर्दी झाली ना तर ते लोक काय म्हणतात, तुमची चौकशी करणार आहे. आता वातावरण तसं आहे हो. सगळेजण वातावरणाला का दोष देतात? म्हणजे कुठेतरी आपली प्रकृती तशी नाही आहे की कुठल्याही वातावरणामध्ये सक्षमपणे आपण राहू. किंवा हा वातावरणाचाही दोष नसतो, हा कर्म भोग आपण ते जोडलेले आहेत, तर त्या हिशोबाने ते आपल्याला सुख दुःख हे येतच राहतात. त्याच्यामध्ये कुणालाही दोष द्यायचा नसतो, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला सूचित केलं, वाराणसीला जाऊ नका तुम्हाला सांगितलं आम्ही, परंतु तुम्ही गेलात. परमेश्वरपुरा जाता महात्म्या सांगते जावे ना, महात्म्या सांगते यावे ना, ऐसे येथून तुम्हा वारी जेची ना. तुम्हाला सांगितलं नाही का आम्ही? तुम्हाला त्यावेळी पण सांगितलं. सिन्नरा प्रथम आली ती, सिन्नरला प्रथम भेट झालेली आहे महादाईसांची. तई जरी राहती ती तरी काह्यापा यांचा पायी जाती ती. तुम्ही का बरं ह्यांच्या सोबत गेले असते? जर का आम्ही सांगितलं राहा, थांबले असते तर. येथून वृद्धाबाईसा ते राहाविजे ते कोणा कारणे? आबाईसांना आम्ही जे ठेवत होतो ते कुणासाठी? तुमच्या सोबतीसाठी. महिलाला महिला सोबत असणार. सतसंभवी वृद्धाबाईस आणि मासोपवासनीय अस्त्रियांसाठी सांगातू की, म्हणजे 100% तुम्हाला त्यांचा सांगत राहिला असता, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडीअडचण नसती. ऐसाही राहावी जती ती तरी येथीचे नेनो केसने ओकटे घेऊन जाते. आम्ही अजून जर का तुम्हाला राहण्यासाठी जबरदस्ती केली असती तर आमचंच ओकट तुम्ही घेऊन गेले असते, आमच्या बाबतीतच तुम्ही वाईटपणा घेऊन गेले असते. ऐसे गोसावी अवघे हाती दिधले, असं सगळं स्वामींनी त्यांच्या समोर ठेवून दिलं. त्यांचेच दोष, परमेश्वराचे दोष सांगायला लागले. परमेश्वराने सगळं तिथे खुलासे केले आणि मग महादाईसांच्या लक्षात आलं हे तर आपलाच दोष आहे. द्वारकेला जायला सुद्धा स्वामींनी जायला सांगितलं की नाही सांगितलं? कोण कोण गेले मग याच्यातलं? बघा, द्वारकेला देखील नाही सांगितलं स्वामींनी जायला. महाराष्ट्री असावे, म्हणजे महाराष्ट्रीच असलं पाहिजे साधकाने, महाराष्ट्र बाहेर नको. आणि म्हणून तुम्ही महाराष्ट्राबाहेर तुम्ही जाऊ नये म्हणून आमचे स्वामी देखील महाराष्ट्रामध्येच
आमची जी एवढी काही स्थानं आहेत ती सगळी बहुतांशी सगळी स्थानं जवळजवळ 99.99 स्थाने आपली सगळी महाराष्ट्रामध्येच आहेत. का बरं की तुम्ही त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नये म्हणून महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात, बाकी कुठे जाण्याची काही आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या. पाचवे ते निरंतर सांगितले ते उगाच काही सांगितलेलं नाही देवाने, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे व्यापक दृष्टीने आपण. आणि म्हणून इथे स्वामींनी महादाईसांना वाराणसीला जाताना सुद्धा नाही सांगितलेलं आहे, पण महादाईसा ऐकल्या का? नाही ऐकल्या. स्वामी म्हणतात, हो आणि काही आता काही येणे हाते हा हातू खांडावा. आता काय करायचं? एक हात दुसऱ्या हाताने, तो एक हात जर का मोडला तर दुसराही हात मोडायचा का? या हाताने दुसरा पण हात मोडायचा का? नाही. बघा आता काय करायचं? मेलियेजी, नागवलीयेजी, सरलियेजी आणि महादाईसांना सगळं लक्षात आलं की आपण किती चुका केलेल्या आहेत. आणि मग ते देवाला म्हणतात, देवा आता काय करायचं? मी मेलियेजी, नागवलीयेजी म्हणजे आणि सरलियेजी म्हणजे सगळे समानार्थीच आहे, म्हणजे माझं आयुष्य वाया गेलं यांच्या सोबत. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई काहीस्या मराल काहीस्या सराल काहीस्या नागवाल. काहीस्या मराल काहीस्या म्हणजे कुठे काय मरण्याचा काही संबंध नाहीये, अजूनही वेळ गेलेली नाही. आणि स्वामी म्हणतात, येत अनुसरला अनुसरल्याची दोनची घडिया पुरती. येत अनुसरा, अनुसरल्याच्या दोनची घडिया पुरती. कवणी एकी सामान्य स्त्री असे. आणि त्यावर स्वामींनी सामान्य स्त्रीचा दृष्टांत जो आहे तो सांगितलेला आहे. कवणी एकी सामान्य स्त्री आहे, तियेचे जगाचे कवडे खाता जन्म जाय. तिचा जो जन्म आहे तो जगाचे कवडे खाता, म्हणजे त्या ठिकाणी अनेक लोकांचा संपर्क आहे आणि त्यांच्याकडनं द्रव्य प्राप्ती आहे आणि त्याच्यामध्ये तिचं जे आयुष्य आहे ते गेलेलं आहे. यथा महादाईसांचा बहुतांशी जो काळ आहे तो दादोसांच्या संपर्कामध्ये, दादोसांच्या आज्ञेमध्ये गेलेला आहे. दादोस जसं सांगतात तसं ते महादाईसा, ते म्हणतात की वाराणसीला जावं लागेल. स्वामी त्यात, बाई तीर्थदेवता अमोचक, परमेश्वर सन्निधान मोचक. काय सांगतात हे लक्षात घ्या. तीर्थदेवता अमोचक आणि परमेश्वर सन्निधान कशामध्ये आहे? तेच मोचक आहे. बाकी तुम्ही त्या परमेश्वराच्या नावाने जे कराल ते मोचक आहे की अमोचक आहे हे पहिले तपासून घ्या आणि मग मोचक काय आहे तेच घ्या. ताटामध्ये भरपूर जरी वाढून आलं तरी तुमच्या प्रकृती अनुरूप तुमच्या प्रकृतीला काय चांगलं आहे आणि काय चांगलं नाही हे लगेच आपल्याला पदार्थ बघून कळालं पाहिजे. आणि जे चांगलं नाही ते काय करायचं? काढून ठेवायचं. ठेवणार की नाही? की तेही खाऊन घ्यायचं. ज्यांना पित्त प्रकृतीही कडी पिऊन घेतात, चांगली झाली कडी पिऊन घेतात, म्हणजे काढून ठेवता आलं पाहिजे आपल्याला. जे आपल्याला प्रकृतीला नाही चालत ते काढून ठेवता आलं पाहिजे. आणि जे आपल्या जीव स्वरूपाला नाही चालत, जे दोषयुक्त आहे तेही आपल्याला काढून ठेवता आलं पाहिजे, त्याला नकार करता आलं पाहिजे. महादाईसांना कमीत कमी 4 ते 5 वेळा स्वामींनी ते सांगितले वाराणसीला जाताना. पुन्हा येतात, पुन्हा जातात, पुन्हा येतात, पुन्हा जातात. दादोस जसं म्हणतात तसं ते करतायत. का बरं असं होतं? कारण की आपण मुळातच दोषांचे आळे आहोत, दोषदर्शी आहोत आणि दोष ग्रहणीय पण आहोत. लोकांचे दोष बघायचे पण आणि स्वतःमध्ये दोष घ्यायचे पण. आणि त्या दोषांचं एक आळं आपलं मोठं आहे आणि त्या दोषांच्या आळ्यामध्ये परत काय टाकतो आपण? पाणी टाकतो, म्हणजे दोषच त्याच्यामध्ये भरून राहिलेलो आहे. याला दोषांचं आळं म्हणतात. पाण्याचं आळं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि ते आळं असं तयार करावं लागतं की त्यामध्ये जे आळ्यामध्ये जे आपण ओतलं ते वाहून गेलं नाही पाहिजे, ते साठून राहिलं पाहिजे. आमचे स्वामी काय सांगतात? दोषांचं आळं म्हणजे काय? दोष साठवून ठेवले आपण, दोष इकडे तिकडे जाऊ देत नाही, साठवून तर ठेवले आणि सांभाळून ठेवले आपण. नुसतेच साठवले नाहीत, सांभाळले, म्हणजे त्याचं जतन करून ठेवलेलं आहे. आणि त्याचं नुसतं जतन नाही, त्याचा उपयोगही आहे. यथा धान्य असतं ना, धान्य तुम्ही साठवता
आणि त्याला सांभाळता, म्हणजे त्याचं निगा राखता, त्याच्यात कीड लागू नये, एवढ्यावरच मर्यादित आहे का? नाही, त्याचा उपयोगही घेतो आपण. मध्ये मध्ये आपण थोडं थोडं धान्य त्यातलं खात राहतो, म्हणजे त्याचे पदार्थ तयार करून. तशा प्रकारे दोषांचं आळं, दोष साठवणे, दोष सांभाळून ठेवणे आणि ते दोष उपयोगी पण लावणे, म्हणजे आपण त्या त्या जे जे दोष आहेत त्या त्या दोषांचा उपयोग घेतो आपण आणि ते ते दोष दोष करण्यासाठीच उपयोगी लावतो. लक्षात घ्या, दोष कशाच्या उपयोगी येणार? चांगलं करताना उपयोगी येणार नाही. तो दोष जो आहे, तुमचा रागीट स्वभाव जो आहे, तो आरती म्हणताना उपयोगी येणार आहे का? भजन म्हणताना, सेवादास्य करताना काही उपयोगी येणार? तो अनुपयोगी येतो. दोष कुठे उपयोगी येईल? रागीट स्वभाव भांडण्यामध्ये, कुणाचं वाईट चिंतण्यामध्ये, कुणाची निंदा करण्यामध्ये. बघा, वाईट दोषांचं काम काय आहे? वाईट दोषांच्याच उपयोगी जाणं, वाईट दोष करण्यासाठी वाईट दोष उपयोगी. आणि चांगले गुण असतील, गुणांचे, परमेश्वर सकळ गुणाची निधी, परमेश्वराकडे दोष नावाची गोष्टच नाही, अजिबात नाही. अजिबात दोष शोधून सापडणार नाही. आपण मात्र शोधून काढतो, देवाकडे पण दोष शोधतो आपण, परंतु देवाकडे मुळातच दोष नाही. गुणाचे निधी परमेश्वर आहेत, त्याच्यामुळे देवाकडनं कुणाचं काही वाईट होत नाही बरं का. स्वामी कुणाच्या कानसुलात देतात तर त्याचा डोळा नीट करून टाकतात स्वामी. तो म्हणतो मला उलट डोळा चांगला झाला. आमचे श्री प्रभू कोणाच्या डोक्यामध्ये नारळ फेकून मारतात, तो म्हणतो माझं दुखणं चांगलं झालं. देव कुणाचं वाईट करत नाहीत. आम्हाला वाटतं की वाईट झालं बरं का याचं, परंतु त्या वाईटामध्ये काय चांगलं आहे हे आपल्याला दिसत नाही, लक्षात येत नाही. हे ज्यांनी ते अनुभव प्रतिती घेतली त्यालाच कळतं की यामध्ये माझं काय झालेलं आहे. दरिद्रीच्या मुळी इळा घातला, म्हणजे तिथे पूर्ण दारिद्र्य नष्ट करून टाकलं आमचं. अशा प्रकारे या ठिकाणी महादाईसा ज्या आहेत ते स्वामी सांगतात तरी ते ऐकत नाही. इथे जे वाराणसीचं प्रमाण स्वामींनी दिलेलं आहे ते तेच. तीर्थ देवता अमोचक कर्मकांड जे आहेत, सोक्तीचे विधी, शास्त्रोक्तीचे विधी, लोकोक्तीचे विधी, हे सगळे अमोचक आहेत. तर तुम्ही किती देवाच्या नावाने ते करा, त्याच्याने तुम्हाला मोक्ष भेटणार नाही. तो जया परी होवावा तयाची परी होईल, म्हणजे परमेश्वर सन्निधान मोचक. परमेश्वर सन्निधान कशाने मिळतं? तुम्ही परमेश्वराच्या वचनाचं पालन करत असाल तर परमेश्वराचं सन्निधान, अन्यथा नाही. तुम्ही जर का सहेतुक नामस्मरण करत असाल तर त्याच्याने मोक्ष मिळत नाही. करताय काय? नामस्मरणच करताय, परंतु करताय कसं? सहेतुक करताय. सहेतुकाचं काही फळ नाही भेटणार, ते तुम्हाला दृष्टपर मिळेल, अदृष्टपर परमेश्वर नाही भेटत. तुम्ही जर का अन्नदान केलं सहेतुक आणि निर्हेतुक, निर्हेतुक केलं तर काय मिळतं? भूत भजन, पूर भजन. आणि सहेतुक केलं तर काहीच नाही. ते म्हणतात की सारंग पंडितांचे किती उपार? 60 उपार वाया गेले. म्हणजे का वाया गेले? म्हणजे कदाचित 60 वेळा निर्हेतुक भोजन घडलं असतं तर 60 वेळा पूर भजन घडलं असतं, असं धरून चाला तुम्ही. परंतु 60ही वेळा त्यांनी त्याच्यामध्ये सहेतुकपणाच ठेवलेला आहे. बघा, उभयदृश्य उद्धरण व्यसनी अवतार घरी आपल्याला बघायला मिळाले नाही ना, त्यांच्या घरी येतात स्वामी, परंतु सहेतुक भोजनामुळे पूर भजन घडलं नाही, एका दोषामुळे. मग आता आमच्या क्रिया कशा चालू आहेत? सहेतुक की निर्हेतुक? आपण देवासाठी जातो का विशिष्ट महिन्यासाठी जातो? देवाकडे स्मरण का करतो आपण? हा महिना आला म्हणून. मागे कोणीतरी म्हणालं की ते दीक्षा याच महिन्यात घ्यायची. मग का? म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे ना म्हणून. आणि भटोबासांचं अनुसरण मार्गशीर्ष महिन्यात झालं का? महादाईसांचं स्वामींनी का मार्गशीर्ष महिना बघून प्रेमदान दिलेत का महादोबा भक्तांना वगैरे? काय काय संबंध आहे का त्याचा? इतके आपण आधीन त्याच्यामध्ये झालेलो आहे. हे सुद्धा काय आहे? अमोचक. आम्ही त्या महिन्यासाठी अनुसरतोय की ईश्वरासाठी अनुसरतो आहोत, हेच पहिले आमच्या लक्षात नाही आलं. अनुसरणाचं ज्ञान. आणि म्हणूनच आमच्या स्वामींना ते वचन सांगावं लागलं की ज्ञाने विन वैराग्य करत बसू नका, ते काही उपयोगाचं नाही. अनुसरण सुद्धा अनुसरणाचं ज्ञान घ्या, म्हणजे अनुसरण देखील
जेव्हा वाटलं तेव्हा घेता आलं पाहिजे आम्हाला, निळभट्ट भांडारेकरांसारखं. ते म्हणाले का आता हा महिना चांगला आहे लगेच अनुसरू आता? महिन्याचा कुठेच काही उल्लेख नाही, चक्रधर स्वामींच्या ह्याच्यात कुठेच उल्लेख नाहीये काही. आणि त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की आमच्या विधीमध्ये निर्हेतुकता असल्याशिवाय तो विधी ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. सहेतुकपणा जर का तुमच्या विधीमध्ये असेल तर तो विधी ईश्वरापर्यंत पोहोचणार नाही, आणि निर्हेतुकपणा असेल तर ईश्वरापर्यंत पोहोचल्याशिवाय तो राहणार नाही. आणि म्हणून महादाईचा सहेतुकपणे या काही गोष्टी करतात किंवा दोषयुक्त पद्धतीने करतात. आमच्या स्वामींनी सांगितलं म्हणून ते करत नाही आहेत, ते दादोसांनी सांगितलं म्हणून करतायत, तर मग त्याचा उपयोग नाही झाला. परंतु एवढे दिवस एक प्रकारे वाया गेलेत. पण स्वामी म्हणतात बाई आता अनुसरा, अजून वेळ गेलेली नाही. आजही आपल्याकडे वेळ आहे बरं का, निरोपण ऐकल्यानंतर, की देवाचं ऐकू शकतो आपण. आपल्याला ते पडताळणी करता आली पाहिजे की काय काय विधी आम्ही देवाने सांगितलेले करतो आणि काय काय देवाने न सांगितलेले करतो आहोत, ह्याची पडताळणी आजही आम्हाला करता येते. देवानी न सांगितलेल्या गोष्टी आपल्याला वजा करता आल्या पाहिजेत, आजच करता येतात त्या. आणि देवानी सांगितलेल्याच गोष्टी आपल्या आचरणामध्ये आपल्याला आणता येतील, अशा प्रकारचं कार्य करणं म्हणजेच अनुसरणच आहे ते एक प्रकारचं. ईश्वराच्या क्रियेला अधीन होणं यालाच अनुसरण असं म्हटलेलं आहे. तुम्ही म्हटले की आजपासून आम्ही स्मरण करणार, हे सुद्धा स्मरणाचं अनुसरण आहे. तुम्ही म्हटले की आजपासून आम्ही पात्री पडिले भोजन करणार प्रपंचात राहून, हे सुद्धा तुमचं भोजनाच्या संदर्भातलं एक प्रकारचं अनुसरणच आहे. तुम्हाला पुढे जे अनुसरण तुम्ही घेणार नाही आहात ते अनुसरण घ्यायला तुम्हाला पूर्णपणे काय करणार आहे, साह्यभूत होणार आहे. तुम्हाला अनुसरावं असं वाटणार. तुम्ही म्हणाल की हे सगळं आचरण आपण घरी करतो आहोत म्हणजे आपल्याला अनुसरणाला काहीच हरकत नाही. ते म्हणाले पदयात्रेत तुम्ही चालाल का, 5 किलोमीटर असं चालायचं आहे? हो, आम्ही रोज 3 किलोमीटर चालतो. म्हणजे तुम्ही जर का मॉर्निंग वॉकच्या नावाने का होईना 3 किलोमीटर चालत असेल तर पदयात्रेत चालण्याची भीती वाटेल का तुम्हाला? नाही वाटणार. मग पदयात्रेत शिळं पाकं खावं लागेल? हो, आम्ही घरी खातो, काही हरकत नाही. जे तुम्ही घरी आचरण करता आणि ते पदयात्रेमध्ये पहिलीच वेळ असेल तर मग भीती वाटत नाही बाबा आमच्याकडनं नाही होणार. म्हणजे तो तो विधी जर का तुम्ही घरी करत असाल तर तेवढं तुम्हाला मार्गात जाण्याची ओढ राहणार, अनुसरण्याची ओढ राहणार, ईश्वराचं कार्य करण्याची ओढ राहणार. आणि तेच आमच्यासाठी मोचक आहे. बाकी कोण काय सांगतंय ते करत बसू नका. तुम्हाला जे करायचंय ते सूत्रपाठ काढा, आचार अस्तिपरी आचार माळिका प्रकरण काढा, आचाराची वचनं जी आहेत, आचारपर जी वचनं आहेत ती काढा, ती वाचा ते आचरा. बाकीचं कशाला आचरत राहता? आणि म्हणून इथे या लीळेतनं आम्हाला ते स्वामी तेच सांगतात की दादोस जे सांगतात ते काय सांगतात, सोक्ती शास्त्रोक्ती आणि लोकोक्तीचा दादोस सांगतायत आणि ते अमोचक. आणि स्वामी जे सांगतात ते ईश्वरोक्ती आहे. ते ईश्वरोक्ती महादाईसांनी आतापर्यंत ती ऐकली नसल्यामुळे काय झालं की या ठिकाणी स्वामींनी त्यांना हे निरूपण केलं, एक प्रकारे त्याच्यातनं शिक्षा पण केलं आणि शिकवण पण त्यामधनं देवाने दिलेली आहे. आणि स्वामी सांगतात की तियेचे जगाचे कवडे खाता जन्म जातो तिचा, परंतु शेवटी काय होतं, ते जरी शेवटी एकाची होय तर, म्हणजे जर का तिने सगळं सोडून दिलं आणि पद्धतशीर जर का तिने विवाह केला तरी पतिव्रतेचे लोक होती. म्हणजे पतिव्रता स्त्रीला जे काय मिळणार आहे ते तिला मिळणार. आतापर्यंत ती काय केलं हा विषय वेगळा आहे, पण तिथून पुढे पतिव्रतेचे जर का धर्म तिने आचरण केले तर पतिव्रतेला जे होणार आहे तेच तिला होणार आहे. आणि तया सरीसी अग्नी प्रवेश करी तरी सतियाचे लोक होती. परशुराम बास जे आहेत त्यांचं काय मत आहे की पतिव्रतेचे लोक होतील तिला. आणि रामेश्वर बास म्हणतात की जर का ती सती जर का गेली, म्हणजे अन्य लोकांमध्ये तो प्रथा आहे सती जाण्याची, त्यांचं म्हणणं आहे किंवा सती गेल्यानंतर सतीचे लोक होतात, तर अग्निप्रवेश जर का तिने सती जर का ती गेली तर काय होईल, सतियाचे लोक देखील तिला होऊ शकतात. दृष्टांतातला एक भाग सांगितलेला आहे. तैसे हा स्वामींनी दृष्टांत सांगितला आणि त्या दृष्टांतामध्ये महत्वाचं काय सांगितलेलं आहे
की तुमचं प्रपंचामध्ये जन्म गेला ना. म्हणजे कुणाकुणाला जन्म दिला आपण? पतीला जन्म दिला, पत्नीला जन्म दिला, मुलांना दिला, आई वडिलांना दिला, नातलगांना दिला, ओळखी पाळखीच्यांना दिला, प्रथेला दिला, समाजाला दिला, कुळाला दिला, सगळ्यांनाच तर जन्म देऊन राहिलो आपण. आपला जन्मच त्याच्यासाठी आहे. कधीतरी आयुष्याच्या एका ह्याच्यामध्ये तुम्ही एक काहीतरी यादी करा की आपण कुणाकुणाला आतापर्यंत वेळ दिलेला आहे, आपला वेळ त्यांच्यासाठी आपण खर्च केलेला आहे समजा, तर तुम्हाला सगळी नावं हीच येतील, यांच्यासाठी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी. बरं, मग आपल्यासाठी वेळ आपण कधी दिलेला आहे का? नाही दिलेला आहे. आपण आपल्यासाठी वेळ दिला नाही. आपण देवासाठी कधी वेळ दिलेला नाही. देवाच्या साठी आपण वेळात वेळ काढून ते करत असतो, आम्हाला वेळच मिळत नाही, असं होत असतं. आता निरूपणाच्या बाबतीमध्ये म्हणजे आपण जो काही वेळ देतो आहोत त्या वेळातनं देखील जे आपण श्रवण करतो आहोत त्या श्रवणाला तर वेळ दिला, पण श्रवण केलेल्या आचरणाला पण परत वेळ द्यायचा आपल्याला. म्हणजे तिथे सुद्धा वेळ देता आला पाहिजे. पण तसं देणं होत नाही. इकडे तिकडे वेळ आपला खर्च होऊन जातो. आणि जर का तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कार्याचं मूल्यमापन जर का केलं तर ते कार्य किती महत्वाचे होते ते पण लक्षात घ्यायचं. कुठले कुठले आणि किती किती वेळ कशा कशाला दिलेला आहे आपण, ते खरंच तेवढं महत्वाचं होतं का? त्याला तो वेळ द्यायचा होताच का आपल्याला? नसता दिला तर ते म्हटले की नाही आम्ही नाही गेलो ना तर ते मग ते लग्नच होणार नाही. असं झालंय तुमच्यामुळे, कधी लग्नच नाही झालं. हे फक्त तुमच्याच लग्नात झालेलं आहे तसं की तुम्ही नसते गेले तर लग्न झालं नसतं ते. या व्यतिरिक्त जगातलं असं कुठलंच लग्न नाही की तुम्ही नाही गेले म्हणून ते होणारच नाहीये. ते उलट म्हणतील बरं झालं एक माणूस कमी आला, एक प्लेटचा खर्च वाचला आमचा तेवढा. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्यामुळे या जगामध्ये कोणाचीच आणि कसलीच कामं अडत नाहीत. कधी कधी समोरच्यांना मजबुरीने आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं, हे पण लक्षात घ्या बरं का. आपली उपस्थिती खूप काही प्रार्थनीय असतेच असं काही, पण ते आपल्याला मनोमन वाटत असतं की नाही आम्हाला बोलवलंय. परंतु खरोखर आपला वेळ आपल्याला कशासाठी द्यायचा आहे आणि तो आपल्याला उपयोगी पडणार आहे या दृष्टांतातनं आपल्याला मिळतं. आणि महादाईसांना जे निरूपण केलं त्यातनं हे कळतं की आम्हाला ऐकायचं कोणाचं आहे हे आपण ठरवून घेतलं पाहिजे बरं का. नाहीतर काय होतं की एकांना बघितलं तर त्यांच्या त्या घरामध्ये गेलो तर आयुर्वेदिक औषध, ॲलोपॅथिक औषध, होमिओपॅथिक औषध, परत अजून काय जडीबुटी वगैरे. म्हटलं हे काय? तो मुलगा म्हणाला माझी आई जिकडे जाते तिकडून औषधच घेऊन येते म्हणते. तिला त्यांनी ज्यांनी कोणी काय औषध सांगितलं ती घेऊनच येते म्हणे, तिला सगळंच पटतं म्हणे, हे पण ते पण ते पण. तर इत्यादी प्रकारे आपल्याला असं कोणी काही सांगितलं ते ऐकायचं नाही अशातला भाग नाही. ऐकायचं सगळ्यांचं आहे, परंतु त्याच्यामध्ये काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे तुम्हाला एवढं तरी ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे की हे ईश्वरोक्ती आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे. ही शोक्ती आहे, शास्त्रोक्ती आहे, लोकोक्ती आहे, हे तुम्हाला स्वतःला कळालं पाहिजे. एवढं तरी ज्ञान आपल्याकडे प्रथम जे आहे ते असलं पाहिजे. आणि मग तुम्ही तुमचा ज्ञानस्तर वाढवा, ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःच तुम्ही तुमचे मार्गदर्शक काही बाबतींसाठी तुम्ही स्वतः झाले पाहिजेत. आणि म्हणून सांगतात की तैसे बोधवंताची जन्म विषय व्यवहारांतूच आहे. बोधवंत आहे, परमेश्वराचा उपदेश घेतला, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, ज्ञान देखील घेतलं. बोधवंत झाले, ज्ञान घेतलं, म्हणजे आधी उपदेश, बोध आहे, वेद आहे, बोध आहे, ज्ञान झालं, आणि आचरण मात्र जे आहे ते तेवढ्या पुरतं तेवढं आहे. जसं अनुसरण संबंधीयाचा संबंध विशेषतः त्याज्य, स्वग्राम संबंध किंवा स्वदेश यांचा त्याग मात्र घडलेला नाही. आणि त्या बोधवंताची जन्म कशामध्ये जातं? विषय व्यवहारामध्ये जातं. म्हणजे प्रपंचाचे जे काही नाशिवंत पदार्थ असतील, वस्तू असतील, यांच्या उपभोगामध्ये त्याचं आयुष्य गेलं. शेवटी ईश्वरासी शरण रिगे, आणि नंतर मग वाटलं की नाही नाही आपलं तर जन्म वाया झाला. म्हणजे कधी कधी आपल्याला पटकन लक्षात येत नाही, पण नंतर लक्षात येतं, चुका लक्षात येतात की आपला वेळ व्यर्थ चाललेला आहे. म्हणून त्यांनी एकदम निर्णय घेतला की मी आज सगळं सोडून देतो आहे.
आणि मी ईश्वराला अनुसरतो आहे, परंतु सगळं त्यांनी सोडलं. कसं? जसा तो कुष्टी याचा दृष्टांतामध्ये त्याला एवढं सगळं झाल्यानंतर तरी प्रपंच सोडला का त्यांनी? नाही सोडला. परंतु शेवटी जेव्हा ते म्हणाले तू मर कोडी म्हटल्यानंतर त्याला प्रपंच म्हणजे नाशिवंत हे तेव्हा लक्षात आलं. त्याचं स्वतःचं देह नाचतंय, नासून गेलं तरी त्याच्या लक्षात नाही आलं की प्रपंच नाशिवंत आहे. बघा, म्हणजे जीवाला एखाद्या विषयाचा बोध होणं हे किती दुर्मिळ आहे. त्याचं स्वतःचा देह संपत आहे तरी त्याला कळालं नाही की प्रपंच नाशिवंत किंवा अनित्य आहे. पण जेव्हा त्याला त्याची पत्नी जेव्हा म्हणते तू मर कोडी, तेव्हा त्याला वाटलं की नाही, या जगात कोणी आपलं नाही. आणि मग तो त्या देवतेकडे गेला आणि मग म्हटलं की देवा मी तुझा, तू माझा आणि मी तुझा, असं तो तेव्हा म्हणतो आहे. तसा बोधवंत जरी असला, ज्ञानिया जरी असेल, तरी तो प्रपंच सोडेलच असं नाही बरं का. नाहीतर पंथामध्ये भरपूर ज्ञानी आहेत, भरपूर चर्चा करणारे प्रापंचिक लोक आहेत, पण ते काही प्रपंच सोडायला मात्र तयार नाही. ते प्रपंचात राहून सांगतात स्वदेश संबंध, त्याज्यश्वराम संबंध सगळं सांगतात, ते संबंधी अधिकार नाही सांगतात, पण ते मात्र काही प्रपंच सोडण्याची कुठल्याही प्रकारे त्यांना विचारलं काय आहे का तुमचं नियोजन, ते काही नियोजन वगैरे काही नाहीये. हे बाकी आहे, ते बाकी आहे, ते बाकी आहे, अशी एक वेगळीच यादी, वचनांची यादी बाजूला राहून जाते. म्हणजे असं होतं. परंतु कधी काळी जर का त्यांना तो उपरती झाली आणि त्यांनी जर का अनुसरले आणि शेवटी जर का ईश्वराला ते अनुसरलेच आणि परमेश्वराशी शरण रिगे, म्हणजे शरण रिगला कशाच्या माध्यमातून? अनुसरणाच्या माध्यमात. स्वदेश स्वग्राम संबंधियांचा त्याग करून जर का ईश्वराला अनुसरला तरी प्रथम त्यागियाची पांती बैसे. यथा निळभट्ट भांडारीकार आहेत, प्रपंचात आहेत, पण तिथे बोधाचा उजरंभ झाला, स्वामींसोबत गेले, अनुसरलेच एक प्रकारे, एका क्षणामध्ये सगळं काय त्यागून दिलं. आमचे माहीम भट्ट आहे, सगळं त्यागून दिलं, खेई गोई सगळं त्यागून दिलं, भट्टोवास सगळं त्यागून दिलेलं आहे. आणि काय होणार आहे की आचरण जर का उत्तम तुम्ही जर का केलं. आता कोणीतरी म्हणाले की मग बाल भिक्षुक महत्वाचे का त्यागी महत्वाचे? कोणी म्हटले बाल भिक्षुक महत्वाचे, कोण म्हणतं त्यागी महत्वाचे. म्हणजे त्यागी म्हणजे ज्यांनी त्याग करून सगळं हे केलेलं आहे. आता सांगा बरं, यावर चर्चा करण्याची वेळ आहे काही? कोण श्रेष्ठ, काही याबद्दल चर्चा करू नये. कोण कनिष्ठ, ही तर चर्चा अजिबातच करू नये. कोण श्रेष्ठ ही चर्चा तुम्ही करू शकता, पण कोण कनिष्ठ आहे ह्याची चर्चा तर अजिबात करायची नाही. जो तो व्यक्ती, आपल्याला वाटलं हे प्रपंचातनं आले, म्हातारीहून आले, परंतु काय सांगता येतं, त्यांचं स्मरण जर का उत्तम असेल तर ते परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतील. आणि एखादी त्याच्याही आधी आलेले पण त्यांचं स्मरण नसेल, त्यांचं जर का सात्विकता नसेल क्रियेमध्ये, तर आचरण नसेल, तर ते पोचणारच नाही. ससा कासवची गोष्ट त्याच्यामध्ये घेऊ शकतो आपण. म्हणजे तुमचं आचरण तुम्हाला देवापर्यंत नेणार आहे. कोणी विचारलं की बाबा आता आमचं वय पुढे निघून गेले 56च्या नंतर, मग आता आमचं अनुसरण आम्ही घेतलं, तर कोणीतरी म्हणालं की तुमचं अनुसरण घेऊन काहीच उपयोग नाही. हे कितीतरी चुकीचं वाक्य आहे. सांगा बरं, मी आता कमी वयात अनुसरण घेतलं, खरोखर माझं अनुसरण उपयोगी की नाही उपयोगी मी सांगू शकतो का? नाही सांगता येत. छर्दोबास छर्दितांना भोजन करी, ईश्वर मुखे बोध झाला, परंतु उपयोगी झालं का ते? पुढे जाऊन ते भंगले ना. ते आपला कुठला दोष कुठे नेईल आपल्याला सांगता येत नाही, आणि आपला कुठला गुण ईश्वरापर्यंत नेईल हे पण सांगता येत नाही. आणि म्हणून एखाद्या वेळेस एखाद्यानी नंतर जर का अनुसरले, 70-80ला अनुसरले वगैरे, त्यांचं काय होईल ते देव आणि ते बघून घेतील. आपल्याला त्याविषयी कुठल्याही प्रकारची वाच्यता करायची नाही की तुमचं अनुसरण उपयोगाचं नाही, असं म्हणता येत नाही. काय सांगता येतं की त्याच्याकडनं बाकीचं आटन विजन आचरण नाही होणार, पण स्मरण जर का उत्तम प्रकारे त्यांनी करत असेल, तर मग देवाला जर का त्याचं स्मरण आवडत असेल, तर आपण का ती वाच्यता करावी? आपण म्हणावं की देव तुमचं अनुसरण पदरात घेऊ, सुख तुम्हाला परमेश्वराने कृपा दृष्टी लक्ष घालो तुमच्यावर, आणि कुठल्या का वयात होईना त्यांनी घेतलं ना अनुसरण, मग आता त्याच्याविषयी आपण कुठल्याही प्रकारे चुकीचे उद्गार काढायचे नाहीत. तर मग
जर का त्याचं उत्तम आचरण असेल तर प्रथम त्यागीचे पांती बैसे. याचा अर्थ असा नाही एकदम शेवटी यायचं असं नाही. निरूपण ऐकायचं तर कधी यावं लागेल? निरूपण संपायच्या 5 मिनिटं आधी का सुरू व्हायच्या 5 मिनिटं आधी? सुरू व्हायच्या 5 मिनिटं आधी. त्यातल्या त्यात 5 मिनिटं जर का उशिरा आलात, 10 मिनिटं उशिरा आलात, तर 15 मिनिटं उशिरा आलात, तर त्यातल्या त्यात ते चालून जाईल. परंतु त्याही पेक्षा जर का तुम्ही उशिरा आलात तर मग ते थोडंसं उशीर त्याच्यामध्ये होता कामा नये. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की लवकरात लवकर ईश्वराच्या अनुसरणाला पात्र व्हायचं आहे. आणि त्यावेळेला स्वामी सांगतात की तैसे येत अनुसरा, तुम्ही पण अनुसरण घ्या. जीजी ते अनुसरण कैसे, अनुसरण कसं बरं? स्वामी सांगतात बाई येथीच्या होईजे येथून म्हणितले ते कीजे या ते अनुसरण बोलीजे. किती सोपं आहे अनुसरण. अनुसरण म्हणजे खूप काही मोठा गाजा वाजा अमकं टमकं 75 उपहार वगैरे काहीच नाही आहे. ईश्वराच्या अधीन व्हायचं, प्रपंचाच्या अधीन आहेत तुम्ही, ईश्वराच्या अधीन व्हायचं आणि ईश्वराने म्हणितलेले करायचं. तुम्ही म्हटलेलं, प्रपंचाने म्हटलेलं, समाजाने म्हटलेलं करायचं बंद, ईश्वराने म्हणितलेलं करायचं सुरू. याला म्हणतात अनुसरण. आणि महादाईचा म्हणतात आता कवणापासी अनुसरू, आता कुणाकडे अनुसरायचं? गोसावी यांचे सन्निधान तर नाही, आमचे स्वामी तर आता उत्तर दिशेला जाणार आहेत, तर मग आता कुणाकडे अनुसरायचं? स्वामी सांगतात बाई सन्निधानी असोनी आधीनता नाही याते असन्निधान बोलीजे. तुम्ही आमच्या सन्निधानी आहात आणि तुम्ही काहीच विधी पालन करत नाही, याला असन्निधान म्हणतात. सन्निधानी असून आणि असन्निधानी असून आज्ञा प्रतिपालन करी याते सन्निधान बोलीजे. असन्निधानीच आहात परंतु आज्ञेचं प्रतिपालन जर का तुम्ही करत असाल तर त्याला सन्निधान असं म्हणतात. म्हणून आम्हाला ईश्वर अवताराचं सन्निधान नाही म्हणून रडत बसू नका. ईश्वर अवताराने जे काही ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या आचरणाचं सन्निधान प्राप्त करून घ्या. देव नाहीत म्हणून रडू नका. देवाने जे सांगितलेलं आहे ते करा तर देव जवळ येतील. जे तुमच्याकडे नाहीये ते प्राप्त नाही, रडत बसून चालणार नाही. तर ईश्वराने ते ईश्वर प्राप्त होण्यासाठीचा म्हणून एक विधी सांगितलेला आहे. तुम्हाला काय करावं लागेल? तिथपर्यंत पोहोचावं लागेल. आमच्या घराजवळ निरूपण नाही म्हणून रडत बसून चालेल का? नाही. तुम्हाला तो मार्ग सांगितलेला आहे की निरूपण कुठे आहे. तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या घरून निघून तुमच्या घराचा त्याग करावा लागेल, नातलगांचा त्याग करावा लागेल, तुमच्या त्या विभागाचा, कॉलनीचा, प्रदेशाचा त्याग करावा लागेल. तिथून चालत चालत तुम्हाला तिथपर्यंत यावं लागेल. ही सक्रियता आपल्यामध्ये असली पाहिजे. वांचून ईश्वर भेटत नाहीत लवकर याचं दुःख असलं पाहिजे, पण नुसतंच रडून परमेश्वर होत नाहीत. तर परमेश्वराने सांगितलेल्या ज्या क्रिया आहेत त्या देखील आपल्याला त्या वेळेला कराव्या लागतील. दोन्ही गोष्टी एकत्र केल्या आपण तर परमेश्वर आपल्याला लवकर प्राप्त होतील. आणि म्हणून स्वामी सांगतात की असन्निधान जरी आहे, कशाचं असन्निधान आहे? श्रीमूर्तीचं असन्निधान आहे. परंतु आमचे स्वामी काय सांगतात बाई हे बर्वे नव्हे, भीतरी असे ते बर्वे. आम्हाला परमेश्वर श्रीमूर्तीचं जरी सन्निधान कदाचित नाही लाभलं तरी परमेश्वराचं सन्निधान मात्र आपल्याला लाभलं पाहिजे. आणि ते कशाने लाभतं? असन्निधानी असून आज्ञाप्रती पालन जर का आपण करत असू या क्षणाला तर तुम्हाला परमेश्वराचं अधिष्ठान सगळीकडे जाणवणार. परमेश्वराचं जे काही साह्य आहे, परमेश्वराची जी काही प्रचिती आहे ती तुम्हाला सगळीकडे बरोबर जाणवणार. आणि म्हणून या ठिकाणी आमचे स्वामी याच कार्याला काय म्हणतात? अनुसरण असं म्हणतात. आणि असं सगळं निरूपण केल्यानंतर मगतीये अनुसरली आणि महादाईसा. स्वामींनी एवढं जे निरूपण केलं ते काही कानावरूनच गेलं का फक्त? नाही. आपण पण जे निरूपण ऐकतो ते काय झालं पाहिजे? कानात तर गेलं पाहिजे, पण कानातनं मनात गेलं पाहिजे. ते कानातनं हवेत गेलं तर नाही चालणार. ते कानातनं ते मनातपर्यंत पोचलं पाहिजे. आणि आज आपण निरूपणामध्ये काय ऐकलं, आपल्यामध्ये कुठली न्यूनता आहे, कुठलं काय कार्य आपल्याला भरून काढायचे आहेत, हे तुम्हाला तुमच्या आचरणामध्ये आणून अनुसरायचं आहे. तर जसं त्यांना सतीयेचे वगैरे लोक होतात, पतिव्रतेचे लोक होतात, आम्हाला कसले लोक झाले पाहिजेत? परमेश्वराचं जे काही ईश्वर स्वरूपाचं
आनंदाचं जे काही प्राप्ती आहे ती त्याच्यातनं झाली पाहिजे. आजच्या सत्रामध्ये आपण सामान्य स्त्रियेचा 61 क्रमांकाचा दृष्टांत आणि तत्संबंधित महादाईसांची उत्तरार्ध 631 क्रमांकांची बेलापूरची जी लीळा आहे, महादाईचा सर्वतोमुख विखू निरूपण, या लीळेवर श्रवण आणि चिंतन आजच्या सत्रामध्ये आपण केलेलं आहे. दंडवत हो.